बिनविरोध नगरसेवक रडारवर। निवडणूक आयोग चौकशी करणार। माघार घेण्यासाठी 5 ते 10 कोटींची ऑफर। महापालिका निवडणुकीमुळे राज्यातलं राजकीय वातावरण तापलंय। विरोधकांनी या निवडींवर जोरदार आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक आयोगानंही या बिनविरोध निवडींची गंभीर दखल घेतली आहे। या संदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत। आयोगानं बिनविरोध निवडीचा अहवाल मागवलाय। निवडणूक आयोगानं जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेश दिलेत। दबावाच्या तक्रारींची शहानिशा केली जाणार आहे। ठाणे पनवेलमधल्या निवडीवर विशेष लक्ष ठेवण्यात आलंय। भयमुक्त निवडीसाठी आयोग सतर्क झालाय। माघार घेण्यासाठी उमेदवारांना तब्बल 5 ते 10 कोटी रुपये दिल्याचा खळबळजनक आरोप ठाकरे सेनेनं केलाय। देशाच्या इतिहासामध्ये नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये इतके बिनविरोध लोक कधी निवडून आले नव्हते। 60, 65 लोक बिनविरोध निवडून येतात कोणत्या आधारावर? आणि या महाराष्ट्रामध्ये हा जो नवीन ट्रेंड सुरू झाला बिनविरोध निवडून आणण्याचा, साम दाम दंडभेद, जबरदस्तीनं समोरच्या उमेदवारांना माघार घ्यायला लावायची, त्यासाठी निवडणूक यंत्रणा वापरायची, नाहीतर समोरच्या उमेदवारांवरती पैशाचा पाऊस पाडायचा। 5 कोटी 10 कोटी रुपये दिले ज्या बिनविरोध होण्यासाठी आणि उमेदवारांना माघार घेण्यासाठी। महायुती झाल्यामुळे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी विरोधक जे आहेत किंवा विरोधी पक्षांमध्ये कोणीही शिल्लक राहिलेलं नाही। त्यामुळे तो आलेला रिझल्ट जो आहे तो त्यामुळे आलेला रिझल्ट आहे। तुम्ही आकडेवारी या अगोदर जरी पाहिली, एक नगरसेवक फक्त राष्ट्रवादीमधला तिथे होता, बाकी सर्व शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचेच होते। महायुती झाली त्यामुळे त्या ठिकाणची परिस्थिती तशी। संजय राऊतांचे आरोप हे बिनबुडाचे असतात हे आपणा सर्वांना माहीत आहे, त्यामुळे त्यामध्ये फार बोलावं असं मला वाटतं। राज्यात एकूण 70 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे। यात भाजपचे सर्वाधिक 44 तर शिवसेनेचे 22 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 उमेदवार आहेत। या बिनविरोध निवडीविरोधात मनसे हायकोर्टात जाणार आहे। तसंच बिनविरोध पॅटर्नची मनसे चौकशी करणार आहे। राज ठाकरे आगामी प्रचार सभांमधून कॉल रेकॉर्ड्स आणि व्हिडिओच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे पुरावे जनतेसमोर आणणार आहेत। राज ठाकरे नेमकं काय म्हणालेत पाहूया। माझ्या उभ्या आयुष्यात अशी निवडणूक मी कधीही पाहिली नाही। बाळासाहेबांसोबत अनेक निवडणुका पाहिल्या, पण अशी निवडणूक जी 65 उमेदवारांना बिनविरोध करते ही परिस्थिती पहिल्यांदाच मी पाहतोय। हे सगळे ज्यांनी पाठी घेतलेत ते सगळे विकले गेलेले आहेत आणि ही जे कोणी गेलेत 65 ठिकाणी जे बिनविरोध झालेले आहेत या ठिकाणी पैशाचा खूप मोठा व्यवहार झालेला आहे आणि लोकांमध्ये देखील त्यांचा संताप आहे। मला असं वाटतं की या सगळ्याची निष्पाप चौकशी झाली पाहिजे। सोमवारी या विरोधात आम्ही कोर्टात देखील चाललोय। 7 ते 8 वर्षांनंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये अनेक पक्ष तसंच बंडखोरी होऊन देखील बिनविरोध निवडणूक कशी होऊ शकते यावरच अनेकांचा आक्षेप आहे। यापूर्वीच विधानसभेच्या निवडणुकीत ईव्हीएम आणि मतचोरीचे मुद्दे गाजलेत। आता तर थेट राज्यात सत्ता मिळवण्यासाठी बिनविरोधचा नवा पॅटर्न सुरू झाल्यामुळे नवा वाद पेटलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।